अरे नाही परत यायचं चल. खूपच सुंदर आहे, क्लीन पण आहे आणि जिथे नजर फिरवते तिथं सुंदरताच दिसते. पामची झाडं लावलेली आहेत आणि मेंटेन खूप चांगल्या पद्धतीत ठेवले आहेत. तसंच टुरिस्ट लोक येत आहेत तिथे. ही पोलिसांची गाडी इकडची अशा प्रकारे आहे. आजची आपली सिटी टूर आहे आणि या सिटी टूरमध्ये हे बघा पाहितलं तुम्ही पुढे बुर्ज खलिफा दिसतंय, बिल्डिंग्स आहेत आणि ह्या पॅलेसला जाबिल पॅलेस असं म्हटलं जातं. तर हे राजाच्या पॅलेसचं नाव आहे जाबिल, राजाचा पॅलेस आहे जाबिल पॅलेस. तर आपलं आता हे झालेलं आहे इथं असं टुरिस्ट अट्रॅक्शन. मोर देन 1200 लग्जरी ब्रांड्स का जो आउटलेट्स हैं आपको मिलेंगे. दुनिया में आपको ब्रांड जो लग्जरी ब्रांड्स है ना कहीं और नहीं मिलेंगे तो दुबई मॉल में आपको डेफिनेटली मिलेगा. सो दिस इज़ वन ऑफ द लग्जरी आउटलेट्स मॉल इन द दुबई. और इसके अंदर बहुत सारे अट्रैक्शंस है, जैसे वहाँ पे आप अंदर जाएंगे आपको एक्वेरियम है, अंडर वाटर जू है और यहाँ पे एक 150 मिलियन ईयर्स ओल्ड का एक डायनासोर का स्केलेटन है एक जगह पे उसमें, और वाटरफॉल है. ये सब मेजर अट्रैक्शंस है इनसाइड. और दुबई मॉल के बाहर मतलब ये बुर्ज खलीफा के फ्रंट में एक म्यूजिकल फाउंटेन शो होता है जो 6:30 every day स्टार्ट होता है इन द इवनिंग. फॉर एवरी 20 minutes दे विल रन द शो. सो अब शायद आज ही जाएंगे इधर. तो सिटी टूर के बाद मैं आपको इधर ड्रॉप करने वाला हूँ. फिर मैं आपको अंदर से एक्सप्लेन करूँगा कैसा किधर जाना है, कैसा जो करना है, क्योंकि मेरा ड्यूटी उधर तक ही रखे हैं कि आप लोगों को उधर ड्रॉप करके जाऊँ मैं. सो गाईज आता आपण आलेलो आहोत इथे बीचवर आणि एवढं सुंदर बीच आहे आणि समोरच हॉटेल सांगतात 7 स्टार वगैरे. हे स्काय दुबई आणि हा बीचचा प्रवास. इथेही पार्किंगची एरिया ठेवलेली आहे. सो गाईज खूपच छान वाटतं दुबईमध्ये. या तुम्ही पण मजा करा. सही आहे. कडे चाललो आहे. समोर मॉल मस्त दिसतोय आणि रस्ते आहेत क्लीन एकदम टकाटक. आर्किटेक्चर खूप सुंदर बनवलेलं आहे. इथे बसून फोटो काढू शकताय आणि उन्हापासून वाचण्यासाठी हॉर्स रेस होता है आपकी. अभी देखिए लेफ्ट साइड में अराउंड 18 हॉर्सेस है यहाँ पे डिफरेंट पोजेस में, जैसे भागता है, कूदता है. टोटल 18 है ऑन डिफरेंट पोजेस में. गोल्डन हॉर्सेस बोलते हैं इसको. ये रिजॉर्ट है. गाड़ी ये लाल हॉर्स है, ये व्हाइट हॉर्स है. लॅम्बोर्गिनी बघा ना. ಅಲ್ಲ ಅವರ ಫ್ರಂಟ್ ಅವರು ಇದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಸೈನ್ ಬೋರ್ಡ್ ಇಲ್ಲ आवड्या कटिंग बिटिंग प्रॉपर आहे ना. फुलं कशी खराब नाही काय नाही बोलून ना बुर्जला रोबीना आवडेल ना. तेवढं मेंटेनन्स असेल ना त्यांचा. फुल असणार आहे आपलं पुरा पाणी के ऊपर. आता आपण आहोत पाम जुमेराकडे चाललेलो आहोत. जो मोठं अटलांटिस रिसॉर्ट आहे बघा, जिथे एक रात्रीचं भाडं जवळजवळ 50,000पासून चालू होतं, 1-1.5 लाखापासून.
तिथून हा जो आता चाललेला आहे इथून ते दाखवत आहेत, म्हणजे पाहायला मिळतं. आणि आता जातानाच बघा तुम्हाला एका बाजूला अशी एक डॉल्फिनची शेपटी दिसते, म्हणजे हे बघण्यासाठी एक अट्रॅक्शन ठेवलेलं आहे. आणि इथूनच आता आपल्याला दिसेल पाम जुमेरामध्ये आहोत आपण, आणि इकडून आपण दिसणार आहे हे बघा रिसॉर्टचा व्ह्यू. हे आता ट्रेनचं जे आहे ते आता बनवलेलं आहे, पहिला नव्हतं. पण इकडून जे समोर दिसते आहे ते आहे अटलांटिस. याच्यामध्ये रिसॉर्ट पण आहे आणि राहण्याची सोय पण आहे. किती सुंदर आहे बघा. इथं पण समोरच आहे, पण इकडे पाम जुमेरा वळून आपल्याला अटलांटिस दिसते. आणि हे पाहण्यासाठी इथं खूप फॉरेनर पण आलेले आहेत आणि बरीच लोक आलेले आहेत पाहण्यासाठी. पोरगा स्विमिंग करतो तिकडे, पाहू शकताय तुम्ही. हे सगळं मॅनमेड आहे, पूर्ण मॅनमेड आहे. हे पहा, हे जे आहे ना हे मोठं हॉटेल आहे. आणि आता इकडून आपण जाणार आहोत दुबई मरीनाला. सो हे पहिलं अट्रॅक्शन. आता आपण चालू दुबई मरीनाला. तर हे पहा, आता आहोत आपण दुबई मरीनामध्ये आलेलो आहोत. इकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि खूप अट्रॅक्शन आहे बिल्डिंगमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे एलिव्हेशन पाहू शकताय. खूपच सुंदर बिल्डिंग पाहण्यासाठी इथं खूप सारे लोक असतात. इथं बोटिंगची पार्किंग देखील आहे. जे काय बोटी जातात फिरायला वगैरे ते इथूनच जात आहेत. तसेच इथं शॉपिंगसाठी तुम्हाला आहे, रेस्टॉरंट्स आहेत. खाली तुम्हाला टाईमपास करण्यासाठी संध्याकाळचा नजारा तर खूपच सुंदर असतो, तुम्ही पाहू शकताय. आणि खरंच बिल्डिंगी पाहायचे असतील तर दुबईमध्येच, हे मी बिंदासपणे सांगू शकतो आहे. कारण की तुम्ही पाहू शकताय, बघा ना बिल्डिंगच्या डिझाईन्स बघा तुम्ही. म्हणून याला दुबई मरीना असं नाव दिलेलं आहे. इथूनच बोटिंग वगैरे चालू असते.